आबासाहेब, पारू आणि आदित्य बाबा सत्य का लपवतायत त्याचं कारण कळलंय मला. कारण त्यांचं नाईलाज आहे. कसला नाईलाज आहे? कारण ती नीच दिशा, तिने ना मारुती दादांना किडनॅप करून ठेवले. त्यांचा जीव वाचवण्यासाठी पारू आणि आदित्य बाबा काहीच करू शकत नाहीयेत. मला संशय होताच त्या दिशावर आणि म्हणूनच तुला बारीक लक्ष ठेवायला सांगितलं होतं. दादासाहेब, मी आत्ताच त्या दिशाचं फोनवरचं बोलणं ऐकलं. तिने मारुती दादांना गोराईच्या गोडाऊनमध्ये किडनॅप करून ठेवलंय. मी आत्ता ताबडतोब जाते आणि आदित्य बाबांनी प्रीतम बाबांना सांगून येते सगळं. थांब सावित्री, ते दोघं तरुण मुलं आहेत, त्यांच्या हातून काही चूक घडायला नको. त्यापेक्षा मीच जातो. उद्या साखरपुडा होण्याआधी मी मारुतीला सोडवून घेऊन येतो. फक्त तू यातलं कोणाला काहीही सांगायचं नाहीस. हो, तुम्ही काळजी घ्या. परमेश्वरा, आबासाहेबांना या सगळ्यात यश दे. सगळं काय ते सुरळीत होऊ दे. माझ्या पारूच्या आयुष्यातलं दुःख आता तरी संपव रे बाबा. जा 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 सयाजी, एकदम फास्ट जा. हॅव अ हॅपी जर्नी. काय बिनडोक माणूस आहे बिचारा. त्याला वाटत असेल तो तिकडे जाऊन त्या मारुतीला सोडवून इथे आणेल, पण बिचारा सयाजी, त्याला काय माहित, तो स्वतःच मृत्यूच्या मार्गावर चाललाय. मला माहित होतं ती चोंबडी सावित्री माझ्या मागे येऊन सगळं ऐकते. म्हणूनच तर मी स्मार्टली त्या बावळट सयाजीला सगळी चुकीची इन्फॉर्मेशन पास केली. तू एक काम कर, त्या म्हाताराला घेऊन तिथून निघ आणि आपल्या गोराईच्या गोडाऊनवर जाऊन त्याला लपव. हा, आणि हे बघ, काहीही झालं तरी तुम्हाला या माणसांच्या हाती लागायचं नाही. हा, लवकर लवकर काम करा, एकदम फास्ट तिथून पळून जा. आता त्या म्हाताऱ्यासोबत हा म्हातारा पण मरणार. वाव, सयाजी राव. आता आदित्य साजरीचं लग्न तूच काय, स्वतः देव जरी आला ना तरी थांबवू शकणार नाही.